मधल्या काळामध्ये आपण सगळ्यांनी एक भूमिका मांडली। आपल्याला खरं आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असतोच आणि तो असला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही। परंतु पहिल्यांदा भारत, आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं राज्य आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला स्वतःच्या आई वडिलांचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा अभिमान असतो आणि तो असायलाच पाहिजे। प्रत्येकाला आपल्याला शाळेत महाविद्यालयाचा अपमान त्या ठिकाणी अभिमान असतो, त्याप्रमाणे प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा धर्माचा पण अभिमान असला पाहिजे। आपला हा अभिमान जपत असताना माझी महाराष्ट्रातल्या तमामांना विनंती आहे, तमाम जनतेला, सर्व जाती धर्माच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, की आपला हा अभिमान जपत असताना इतर समाजाबद्दल, इतर जातीबद्दल, इतर धर्माबद्दल द्वेष किंवा आकस हा मनामध्ये ठेवू नका। याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। आपल्या बोलण्यातनं, वर्तणुकीतनं, अनावधाने देखील असे प्रकार घडत नाहीत ना, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी। एखाद्या समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही याची काळजी सत्ताधारी म्हणून आपल्याला घ्यावीच लागेल। एखाद्याच्या समाजाचा मागासलेपणा काळानुरूप बदल झाला असल्यास त्याचं मागासलेलं पण पुन्हा तपासणं आवश्यक असतं। मात्र या कामासाठी वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा। हे विशेषतः मराठा समाजाच्या तरुणांनी ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे। एखाद्या समाजाला आरक्षण देताना त्या समाजाचा इम्पिरिकल डेटा आणि त्याचं मागासलेपण सिद्ध होणं या दोन गोष्टी अतिशय आवश्यक आहे। माग पृथ्वीराज बाबांच्या वेळेस दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही, देवेंद्रजींच्या काळातलं दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम मध्ये टिकलं नाही। इम्पिरिकल डेटा असल्याशिवाय आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं गोळा केल्याशिवाय वैधानिक पातळीवर तो टिकत नाही। म्हणूनच जात न्याय जनगणना झाली पाहिजे, कारण कधी काळी झाली, स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झाली। मी मागे पण बोललो, एकदा कळू द्या ना नक्की कोण किती संख्येने आहेत ते। आणि म्हणून जात न्याय आम्ही सभागृहामध्ये पण दिलीपराव एकमताने ठराव केला होता, नाना पटोले अध्यक्ष असताना एकमताने, आणि त्याच्यामध्ये जात न्याय त्याच्या संदर्भातलं जनगणना झाली पाहिजे। जोपर्यंत प्रत्येक समाजाची नेमकी आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत कुठल्या समाजाला किती आरक्षण द्यावं याचा अंदाज त्या ठिकाणी येत नाही। आणि म्हणून आत्ताचं जे काही वातावरण आहे सध्या तुमच्या माझ्या राज्यामध्ये जाती जातीत भांडणं उभी राहण्याचं जे सामाजिक चित्र आहे ते दुर्दैवी आहे। हे पाहता आज महाराष्ट्राला पुन्हा महापुरुषांच्या विचाराकडे घेऊन जाण्याची गरज आहे असं मला वाटतं। आपल्याला पुन्हा एकदा आपल्या इतिहासाकडे वळून बघण्याची गरज आहे। मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलेला आपण छातीठोकपणे सांगतो। तो इतिहास ऐकल्यानंतर आज देखील एकदम अंगावर शहारे येतात। आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये आज मात्र एकमेकात 18 पगड जातीमध्ये देखील भांडणं होतात का काय? मित्रांनो, ही आपला महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हाच आहे का? अशा प्रकारचा प्रश्न कधीतरी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना पडतो। मला एक गोष्ट सांगायची, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी आपल्याच देशाचं राष्ट्रगीत म्हणताना जनगणमन लिहिताना त्यात काय लिहिलंय? पंजाब, सिंध, गुजरात, मराठा। पंजाब आहे, सिंध पण तेव्हाच होतं, त्याच्यामध्ये गुजरात पण आहेच राज्य, पण मराठा त्यांनी महाराष्ट्र असं म्हटलेलं नाही। कारण हा देश पूर्वीपासून महाराष्ट्राला मराठा म्हणून ओळखतो। सगळे महाराष्ट्रीयन ते मराठा म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात होते। आणि मराठा ही महाराष्ट्राची
अस्तित्वाची निगडीत अशा प्रकारची ओळख आहे. अटकेपार मराठ्यांनी झेंडे रोवले असं म्हटलं जायचं, तेव्हा त्यात सर्व जाती मराठ्यांमध्ये समाविष्ट होतात असायच्या. सेनापती बापट उगस म्हणाले नाहीत की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्रगाडा न चले. अवघ्या देशात पहिला रक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज आपल्याच कोल्हापूरचे, आणि त्यांचा आज आरक्षणाच्या निमित्तानं काही ठिकाणी फोटो लावताना दिसत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रासाठी एक आदर्श अशा प्रकारचं काम केलं. त्यांनी केलेलं कार्य एका समाजाच्या करता नव्हतं, सर्व समाजाच्या कल्याणाच्या करता होतं.